वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं। बुद्धी या विषयावर आपण गेले काही दिवस महाराजांच्या प्रवचनातून महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे समजवले त्याच्याप्रमाणे विचार झाला. मध्ये आपण तुम्ही नोटीस केलं असेल तर समर्थांचं बुद्धी दे रघुनायका हे मी मेन्शन केलं होतं पण पुढे घेतलं नव्हतं. तर बुद्धी या विषयाचा समारोप करायला याच्यापेक्षा काही कोणती उत्तम रचना असेल असं वाटत नाही. त्यामुळे त्यांनी आपण हा बुद्धी या विषयाचा समारोप म्हणता नाही येणार पण हे छोटस आपण जे अध्ययन केलं त्याच्या शेवटी हे घ्यावं असं वाटतंय. आणि तशी का ज्येष्ठ साधकांकडूनही तशी सूचनाही आली. त्यांना नाव घेतलेलं आवडत नाही इथे त्यामुळे घेता येत नाही. तर पहिल्यांदा ते आपण पूर्ण वाचू. आणि विशेष म्हणजे महाराजांनी बऱ्याच प्रवचनात हा रेफरन्स दिले. म्हणजे शास्त्राला किंवा संत महात्म्यांना ही बुद्धिवाद मान्य आहे हे सांगताना हमखास महाराजांनी समर्थही मागतायत बुद्धी दे रघुनायका म्हणून. हे देवाजवळ बुद्धी मागण्याचा रेफरन्स जिकडे जिकडे प्रवचनात आलाय तिकडे तिकडे महाराजांनी या रचनेची चा रेफरन्स दिलेला आहे किंवा उल्लेख केलेला आहे. आता आपण मागे बुद्धी विकास हा सगळा पाहिला, त्याची साधनं काही पाहिली. आता ही प्रार्थना हेच एक खूप मोठं साधन आहे. कारण या प्रार्थनेत मागितले बुद्धी आणि आहे सगळा भाव. तर भाव आणि बुद्धीची सांगड कशी असावी तर ती इकडे आहे. जे आपल्याला समर्थ रामदास म्हटल्यावर जे कणखर असं व्यक्तिमत्व समोर येतं, त्यांची हळुवार भावना कशात आल्या असतील तर त्या करुणाष्टके आणि या प्रार्थनेत आलेल्या आहेत. पूर्ण करुणाष्टक कधी जमलं आपल्याला पुढे कोणाला इंटरेस्ट असेल तर तेही घेता येईल. आता आपण विषयाला धरून त्यातला हा बुद्धी दे रघुनायका हा भाग तेवढा आपण घेतोय. आता भाव आणि भक्तीचा समन्वय हे फक्त आपल्याकरता बोलण्याची पद्धत आहे. खरं बुद्धिशुद्धी जी आपण बघितली किंवा त्याच्या आधी आपण घोरात कष्टात चा अर्थ पाहिला, त्या अर्थातही आपण हे पाहिलं की भावग्राह्य क्लेश हारीन सुकीर्ते. तू कसा आहेस तर भावग्राह्य आहेस. म्हणजे ही जी नुसती बुद्धी आहे, आपण ज्याला खरं तर नुसती बुद्धी म्हणतो ती बुद्धी नाहीच आहे, ते मन आहे. अनालिसिस जे करतं, तर्कवितर्क करतं, तो सगळा मनाचा भाग आहे. जे आधुनिक पद्धतीने मन आणि बुद्धी फरक करतात तसा शास्त्रात किंवा व्याख्येप्रमाणे बघता तो सगळा विचार करणारे मन आहे आणि बुद्धी ही निश्चयात्मक आहे. मन निश्चयात्मक होतं तेव्हा त्या मनालाच बुद्धी हे नाव दिलेलं आहे. पण त्या बुद्धीच्याही आपण बुद्धी, मेधा आणि प्रज्ञा असे 3 प्रकार बघितले. प्रज्ञा अवस्थेच्या उच्चतम अवस्था जी उन्मनी अवस्था, त्यांनी परब्रह्माचा साक्षात्कार झाला आणि त्याच्या पुढेही भाव आहे. आपण ते घोरात कष्टात मध्ये बघितलेलं आहे. पण बुद्धीचा विकास आपण जो बघतोय तो बुद्धीचा विकास अशात आहे की ती बुद्धी भावात विलीन होऊन जाते. हा खरा बुद्धीचा विकास आहे. मोठे महाराजही म्हणतात, नहो तनु रोमांचित
नहो वाचा सद्गदित, म्हणजे भगवंताचे गुण गाताना तुमचं शरीरावर जर रोमांच येत नसतील, जर वाचा तुमची सद्गदित होत नसेल, तर ते दंभाचं ठाणं आहे म्हणून सांगितलं. म्हणजे नुसतं शब्दांनी जे वर्णन आहे किंवा नुसतं शब्दांनी जे परब्रह्म, परमात्म्याला, भगवान श्रीकृष्ण दत्तात्रेयांना, महाराजांना समजून घेण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न चुकीचा आहे असं नाही. पण त्याची दिशा कुठे पाहिजे? तर भावात शेवट पाहिजे. सगळ्या साधनांचं आपण मागेही पाहिलं. सगळ्या सगळ्या साधनांचा शेवट आहे जो नामात येतो आणि ते नामाचं भावात रूपांतर होतं तेव्हा राम हमारा काम करे हम बैठे आराम. तिथे काम म्हणजे नुसतं व्यवहारातलं काम नाही. त्याचं नाव तो घेत राहतो आणि कबीरजी आरामात बसून आहेत. असा त्याचा अर्थ आहे. अर्जुनाची ही गोष्ट सांगतात. तो झोपलेला असताना त्याच्या केसातनं श्रीकृष्णांचं नामस्मरण चालू चालू राहायचं. हे केव्हा होतं? जेव्हा ती बुद्धी भावापर्यंत जाते. आपण भावासक्तीचा अर्थ करतानाही भगवंताची दामोदर लीला पाहिली. दामोदर लीलेचं महत्व असं आहे की अ, भावासक्तीची बरीच उदाहरणं आहेत. सर्वात श्रेष्ठ मानलेलं उदाहरण जे रासक्रीडेचं आहे, त्याच्यात तर भावासक्तीचा पूर्ण अर्क आलेला आहे. तरीही तिथे भावासक्ती दिसले ती कोणाची दिसले तर भक्तांची दिसले आणि दामोदर लीलेत भगवंताची भावासक्ती दिसले. त्यामुळे भगवंत घाबरलेले आहेत. भगवंत रडायला लागलेले आहेत आणि हे नाटक नाहीये. तर हे जर समजून घ्यायचं असेल तर बुद्धी पुरेशी नाहीये. तिथे त्या भावात जाणं आवश्यक आहे. हे सांगण्याचं कारण एवढंच की ही जी समर्थांची रचना आहे, मागतायत बुद्धी आणि आहेत भावात. त्यामुळे याचा अर्थ करायचा झाला तर त्याच्या आधी थोडीशी प्रस्तावना आवश्यक आहे असं वाटतं. 1995 साली जानेवारीला जे महाराजांचं येऊरला प्रवचन झालं, तर याचा आपण आधीही 1-2 सत्रात उल्लेख केलेला आहे. फार महत्वाचं प्रवचन आहे ते. त्यात सुरुवातीला त्यांनी तिथे येऊरला तो कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराज गेलेले. तिथे भगवानराव पटवर्धनांनी अ, आश्रम तिकडे अ, एकतर आदिवासी अ, मुलांचं शिक्षण, त्यांचं रिहॅबिलिटेशन, त्यांना व्यवस्थित नोकरी लावून देणं, हे सगळे त्यांचं सोशल वर्क, नंतर तिथे नित्य पूजा, उपासना याचीही सोय त्यांनी केली होती. तर त्यासंबंधी महाराजांनी बोलताना त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी कौतुक केलं त्या सगळ्याचं. म्हणे हे मोठं कार्य झालेलं आहे. हे कार्य समाज उपयोगी आहे, संवर्धन करणारं आहे. आणि हे सांगितल्यावर नंतर ते म्हणाले, की तरीही एका भक्ताची प्रार्थना आचार्याने जी केली ती सांगावीशी वाटते. आणि ती प्रार्थना काय आहे? तर ती प्रार्थना अशी आहे, की अ, गंगेच्या किनारी एक कुटी असावी, कौपीन फक्त असावं, वस्त्र म्हणून, आणि ईश्वराचं अखंड स्मरण, नामस्मरण चालू व्हावं आणि कितीही झालं तरी एक क्षण क्षण पण झालं नाही असं असावं. म्हणजे काय मागितलंय? नुसतं नामस्मरण नाही, त्याच्याबरोबर ती तळमळ मागितली. तळमळ कशी? की प्रपन्नत्व जे आहे, आपण मागेही पाहिलं की विचार आपलं वेदांत पारिजात सौरभ, वेदांत पारिजात या ग्रंथावर निंबार्काचार्यांचा विशिष्टाद्वैत, जो पराभक्ती समजून घेण्यासाठी आवश्यक असा ग्रंथ आहे. अद्वैतात जे सांगितलेलं आहे त्याच्याही पुढची पायरी ती आहे. तर ते ग्रंथाची टीका करताना, म्हणजे तो ग्रंथ समजावून देण्याच्या आधी महाराजांनी जी भूमिका लिहिलेली आहे, ती भूमिका 100 पानाहून जास्त आहे. तर त्यात महाराजांनी अ, हे प्रपन्नत्व सांगितलेलं आहे. प्रपन्नत्व काय? पूर्ण शरणागती तर आहेच. त्याच्याबरोबर अकिंचनत्व आहे. म्हणजे माझ्याकडे
साधना नाही, भक्ती नाही. वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ, जे चित्तसद्बोध नक्षत्रमालाच्या एका श्लोका वर महाराजांनी प्रवचन केलं होतं. अखंड आत्मा अविनाशी दत्त ज्यापदी लाभ वित्त, जे स्वचित्त वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. म्हणजे माझी साधना झालेली आहे किंवा माझा इतका जप झालेला आहे किंवा मला सिद्धी प्राप्त झालेली आहे, मला रामरायांचं दर्शन झालेलं आहे, हा हनुमंताचं दर्शन झालंय, हे सगळं काही त्या सिद्ध महात्म्याच्याही मनात राहत नाही. मोठ्या महाराजांनी दत्त महात्म्यात दास्यभक्ती सांगताना हे सांगितलेलं आहे की तू स्वामी आणि मी दास, हा विवेक ते महात्मे बाळगतात. म्हणजे द्वैत हा काही खरं म्हटलं तर विवेक होत नाही, पण त्या द्वैताचा निराश झालेला. समर्थांची योग्यता अशी आहे की त्यांना जेव्हा एकाने विचारलं की अं, हे विश्व निर्माणच का केलं ईश्वराने किंवा केलं तर येशीच दुःखच का, तर समर्थ म्हणतात अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुसती काही. म्हणजे त्यांच्या दृष्टीने या विश्वाचा निराश झालेला आहे, पण तो झालेला असतानाही त्याच्याही पुढची भावाशक्ती मिळाल्यामुळे तू स्वामी आणि मी भक्त, त्यामुळे ती तळमळ कायम आहे. हे सांगायचा उद्देश एवढाच की समर्थांसारखे सत्पुरुष जे आहेत, मोठ्या महाराजांची जशी प्रार्थना आहे घोरात कष्टात, तशीच ही प्रार्थना आहे. पसायदानही तसंच आहे की हे जे महापुरुष मागत असतात तेव्हा ते मागणं इतकं सर्वव्यापी असतं की अ, साधनेला ज्याची सुरुवातच नाही, जगायचं कसं हे पण माहित नाही किंवा पाप आणि ताप इतका त्यांचा आहे की त्यांना काहीच करता येत नाही, त्या जीवांपासून ते सिद्ध झालेल्या महात्म्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना उपयोगी पडेल, अशी प्रार्थना हे महात्मे करत असतात. त्यामुळे समर्थांनी ही प्रार्थना फक्त आपल्यासाठी केली किंवा लोकांचं दुःख, त्यांना तिथे मुघलांचा त्रास झाला आणि लोकांना म्हणून त्यांनी केले, असा फक्त संकुचित अर्थ घेऊन उपयोग नाही. तो सगळ्या लोकांसाठी प्रार्थना. दुसरं म्हणजे सर्वभूत हिते रता, हे महात्मे असतात. गीतेत दोनदा आलेलं आहे सर्वभूत हिते रता. तर तसे राहणारे जे महात्मे आहेत, तसे समर्थ लहानपणापासून चिंता करतो विश्वाची, अशी ज्यांची लहानपणीच वृत्ती आहे, साधनाभ्यास सुरू व्हायच्या आधीच ही ह्या विचारांचा तो महात्मा आहे. तर त्यामुळे एक भूमिका लोकांचं दुःख दूर करण्यासाठी, दुसरी भूमिका की मला त्याच्यासाठी काय करता येईल, त्याच्यासाठी बुद्धीची प्रार्थना. आपण स्वतः हीन दिन आहोत आणि तू सगळं देणार आहेस, या दृष्टीने प्रार्थना. आणि विश्वरूप हे महात्म्य असल्यामुळे, जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणते, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. विश्वातला आनंद म्हणत नाहीये, विश्वाचे आर्त. मग ते आर्त काय आहे, आर्त खरं कोणता अर्थ आहे, आपण भगवंताची आरती का करतो, पोट दुखतंय, कोण प्राण संकट आलंय, एवढ्याच करता ती आरती आहे का, तर तेही आपण घोरात कष्टाच्या वेळी पाहिलं की क्लेशहारीन सुकीर्ते असं म्हणून जेव्हा प्रार्थना केली तेव्हा क्लेशाचं हरण म्हणजे ईश्वरापासून जे जे लांब नेते त्याच्यापासून त्या सर्वाचं हरण करून ईश्वरापर्यंत पोहोचवण्याकरता ती प्रार्थना आहे. तशी ही प्रार्थना आहे. आणि यात एक आपण पाहिलं की पहिल्या 3 म्हणजे अ, अ, एका ओवीतल्या 4 पदांपैकी पहिल्या 3 पदात आपण असं म्हणून मॉडर्न लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आणि त्याच्यासाठी सोल्युशन काय, तर बुद्धी दे रघुनायका. सगळ्या गोष्टीवर बुद्धी दे रघुनायका हे काय, तर अ, अ, कोणतीही क्रिया, कोणतीही कार्य, कोणताही जीव करत असताना
ते कार्य आपोआप शरीराकडनं होत नाही. मनाने विचार होतो. मनाने विचार झाल्यावर एक निर्णय होतो. म्हणजेच ते मन बुद्धी अवस्थेला जातं आणि ते कार्य होतंय. इथे बुद्धी दे नको नाय का म्हणजे अर्थातच ती सद्बुद्धी मागितलेली आहे. धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तींच मुक्तीम. तर ती सन्मतीम तेच समर्थ मागतायत. ही बुद्धी म्हणजे अशी बुद्धी आहे की कोणतीही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीतून वर येण्यासाठी आवश्यक ती बुद्धी मागायची आणि ती महाराजांनी जे द्विशास्त्रीच्या सुरुवातीला सांगितले याच्याकडे त्याच्याकडे मागायचं. उपयोग मदत व्हायची न व्हायची तरीही उपकार मानायचे. त्याच्यापेक्षा भगवंताकडे मागावं, दाता एक रघुनंदन. आणि ते काय मागावं तेही दुसऱ्याही प्रवचनामधनं महाराज सांगतायत की समर्थ बाकी काही मागत नाहीयेत. मागतायत ते बुद्धीच मागतायत. तर आपण हे 10च ओव्या आहेत ह्या. तर त्या एकदा आपण म्हणू आणि एक एक ओवी आपण घेत जाऊ. हा, कोणाचं तरी हे चालू आहे, माईक बंद करता आलं तर बरं होईल. कोणाचं बरं चालू? युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. मन हे आवरे नाकी, वासना वावडे सदा, कल्पना धावते सैरा, बुद्धी दे रघुनायका. बोलता चालता येना, कार्यभाग कळेचिना, बहुत पीडिलो लोकी, बुद्धी दे रघुनायका. मी तुझा मिटोन पाझालो, कष्टलो बहुता परी, सौख्य ते पाहता येत नाही, बुद्धी दे रघुनायका. नेटके लिहिता येना, वाचिता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येना, बुद्धी दे रघुनायका. प्रसंग वेळ तर्केना, सुचेना दीर्घ सूचना, मैत्रिकी राखता येना, बुद्धी दे रघुनायका. संसारी श्लाघ्यता नाही, सर्वही लोक हासती, विसरू पडतो कोटी, बुद्धी दे रघुनायका. चित्त दुश्चित्त होत आहे, ताळतंत्र कळेचिना, आळसू लागला पाठी, बुद्धी दे रघुनायका. काया वाचा मनोभावे, तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका. आशा हे लागली मोठी, दयाळू वा दया करी, आणि कन लगे काही, बुद्धी दे रघुनायका. बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका. सुरुवातीलाच समर्थ म्हणतायत की
माझ्याकडे युक्तीही नाही, बुद्धीही नाही, विद्याही नाही आणि विवंचनेत पडलेला असा मी आहे आणि नेणता आहे. काहीच मला कळत नाही. माझं भलं कशात आहे? माझा उद्धार कशाने होईल? मला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे काहीच मला कळत नाही. म्हणून बुद्धी दे रघुनायका. सर्वात पहिलं भक्ती उत्पन्न होण्याकरता महाराजांनी जी दिनेश प्रपन्न दादा हां. दिनेश दादा थोडं जवळ येऊन बोल, इथे ना व्हॉल्यूम खूप कमी येतोय. हां, अगं अजून नाही जवळ येत आहे. लॅपटॉपचा फुल आहे, पण तुझा आवाज खूप हं. असा डिस्टन्स वर येतोय. हां, ह्याच्यापेक्षा नाही जवळ येता येणार कारण हा लॅपटॉप हा नाही, आता हा बरोबर आहे. धरलाय. हां. हम्म. तर वेदांत पारिजात सौरभमध्ये महाराजांनी भूमिकेत सांगितलेलं आहे, की ही प्रपन्नावस्था जी आहे, ही जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत भक्तीला सुरुवातच नाहीये. प्रपन्नावस्था म्हणजे नैराश्य नाहीये किंवा प्रपन्नावस्था म्हणजे लाचारी नाहीये. प्रपन्नावस्था ही जाणीव आहे, की तो माझा जो अ, इष्ट आहे भगवान, तो किती मोठा आहे याची ती जाणीव आहे. आणि त्याची प्राप्ती मला नाही किंवा त्याचा क्षणभरही वियोग झाला, तरी होणारं जे दुःख आहे, त्यातनं ती प्रपन्नता आली आहे. आपण गोपीगीतात ही पाहिलं, गोपीगीत आपण याच्यानंतर घेणारच आहोत पुढे, की गोपी म्हणतात, आम्ही तुझ्या अशुल्क दासिका आहोत. म्हणजे अ, विरहित म्हणजे दासींमध्येही कशा दासी की ज्यांना काही मोलच नाहीये, अशा आम्ही दासी आहोत म्हणतात. हा काही कमीपणा नाहीये. परमार्थात वर जाण्याची शिडी आहे ती खाली वाकूनच जाते. वर जाण्याचा मार्ग हा खाली जाण्यातच आहे. त्यामुळे अ, जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की मला दुसऱ्याबद्दल काहीतरी चांगलं कळतंय, तर काहीतरी गडबड आहे. आपल्याला विद्या मिळालेली आहे, तर काहीतरी गडबड आहे. मी म्हणतो तेच बरोबर आहे, तर काहीतरी गडबड आहे. हां, महाराजांनी हे सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. हा अभिमान स्वतःच्या बुद्धीचा नाही. त्यामुळे अ, हा ही विवेक असला पाहिजे. असं नाही की आपण म्हणजे जो सांगेल ते ऐकायचं आणि लाचारी पत्करायची. पण जे माझा स्वामी सांगतोय तेच झालं पाहिजे हा आग्रहही पाहिजे. पण तो त्यांच्या शब्दांचा आग्रह. आणि हे जेव्हा आपण कबूल करतो की मला काहीच कळत नाही. माझ्याकडे ना ही युक्ती आहे. युक्ती म्हणजे काय? बुद्धी आपण पाहतो बऱ्याच वेळा. परीक्षेत मार्क आहेत, बुद्धिवान आहेत, पण व्यवहारात ती लोकं कदाचित कमी पडू शकतात. कारण युक्ती म्हणजे काय? तर कोणत्या ठिकाणी कोणतं ज्ञान वापरून अ, प्रसंगावधान लावता लावता येतं आणि कार्य करून घेता येतं, याचं नाव युक्ती आहे. युक्त याचा अर्थ काय? जोडलेला. युक्ती म्हणजे जोडण्याची कला म्हणजे संदर्भ लावण्याची कला. की कोणत्या वेळी हजरजबाबी जे असतात त्यांना बरोबर त्यावेळी नेमका पॉइंट आठवतो आणि ते बोलतात. कारण ती युक्ती त्यांच्याकडे आहे. तर ती युक्तीही माझ्याकडे नाही, बुद्धीही नाही, विद्याही नाही. आता विद्या यासह विमुक्तही म्हणतात. म्हणजे व्यवहारातल्या विद्या त्या अविद्येचाच पार्ट आहे, पण तरी निदान अगदीच काही न करण्यापेक्षा विद्याभ्यसनम व्यसनम मध्येही व्यावहारिक विद्या तरी बऱ्या. उगाच कोणतेतरी व्यसन किंवा अनप्रॉडक्टिव्ह ज्याला प्रमाद म्हटलेलं आहे, त्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा त्याही विद्या आवश्यक आहेत आणि त्या विद्यांचाही उपयोग आहे. कारण तो जो अभ्यास आहे, तो इथे परमार्थाकडे लागून आपण पारमार्थिक विद्येसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. पण ते विद्याही नाही माझ्याकडे आणि विवंचनेत पडलेलो आहे. आता ही विवंचना कसली? तर इथेच समर्थांची विशालता दिसते, की ही प्रार्थना रस्त्यावर ज्याला खायला प्यायला काय नाही,
त्यांनी म्हणावी, त्याच्याही डोळ्यात पाणी येईल. प्राथमिक साधक असेल, त्यांनी म्हणावी, त्यालाही वाटेल ही आपल्यासाठीच लिहिली आहे समर्थांनी. मुमुक्षू चांगला असेल, दुसरा काही विचार नाही. त्याला तर हे स्वतःच वर्णन वाटेल. आणि समर्थ स्वतः सिद्ध आहेत. तसे जे प्रेमी भक्त जे सिद्ध आहेत, त्यांची तर ही कायम भूमिका आहे. जसं गोपी काही साधारण व्यक्ती नाहीयेत. ब्रह्मज्ञानी महात्मे गोपी म्हणून आले आहेत. पण कृष्णाचा वियोग होऊन ते दिसेनासे झाल्यावर त्या पण म्हणतायत, की आम्ही तुमच्या अशुल्क दासी आहोत. तर ही जी प्रपन्नता आहे आणि ही खरी जेव्हा प्रपन्नता येते, म्हणजे देवाऱ्यात बसून देवासमोर प्रपन्नता दाखवली आणि बाहेर पडल्यानंतर आपल्या स्टेटसमध्ये चा माज दाखवला, तर ते ढोंग झालं. तो दंभ मिथ्या प्रलापापरी जे मोठ्या महाराजांनी म्हटले तसं होतं. तर ती जी नम्रता आहे, तो जो आर्जव आहे, तो सगळ्या भूतांच्या ठायी त्या महात्म्यांचा असतो. तर त्यामुळे या भूमिकेनी समर्थांनी ज्या भूमिकेतनं ही प्रार्थना म्हटली, तशी जर आपण म्हणू शकलो, तेवढ्यापुरतं जरी आपल्याला त्या भावात जाता आलं, तरीही मनाची बरीच शुद्धी होऊन मनाचा मळ निघून जाण्याकरता मदत होते. तर आता मी तुझा नेणता भक्त आहे. जाणता भक्त मला व्हायचं आहे आणि जाणता कसा होईल, तर तू मला बुद्धी दिलीस तर मी जाणता होईल. त्यामुळे मुख्य प्रार्थना ही आहे, की ज्ञान मला झालं पाहिजे. आता इथे ज्ञान म्हणजे पुन्हा ज्ञान आणि भावात समर्थांच्या दृष्टीने फरक नाही. ते महात्मे असे आहेत, की त्यांना अ, अ, ही जाणीव आहे, की भावातच सगळ्या ज्ञानाची परिसीमा आहे. तर अशी ही प्रार्थना आहे, की बुद्धी कशी दे, तर ती बुद्धी प्रज्ञा दे, अशी ही प्रार्थना आहे. मग पुढे समर्थ दुसऱ्या ह्याच्यात म्हणतायत. म्हणजे आता याच्यात आपल्याला पुन्हा एकदा मगाशी आपण म्हटलं असलं तरी सांगितलं पाहिजे, की स्वतः मी साधक आहे या भूमिकेतनंच सांगतायत. मग या वादात पडायची काही गरजच नाही, की समर्थांनी हे म्हटलं, तेव्हा समर्थ तर ज्ञानीच होते का समर्थ साधक होते? समर्थ ज्ञानी होते का साधक होते? हा विचार करण्याची योग्यता आपल्याला नाही. पण हे नक्कीच आपण म्हणू शकतो, की ही प्रार्थना करताना ते त्या भावात आहेत. म्हणजे तो भाव घेऊन सगळ्याच संत महात्म्यांनी तेच केलेलं आहे ना. मी एक तुझा तुच्छ दास आहे किंवा तुझा मुलगा आहे, तुझा इथे तर समर्थ तोंडपा म्हणतायत स्वतःला. तर हे म्हटलं म्हणून त्यांचं काही कमी नाही झालं. पण जर आपण संत महात्म्यांची साधनेचा आदर्श पुढे ठेवायचा, तर त्या साधनेला खोटं मानून उपयोग नाही. खरोखरच त्यांना ती तळमळ लागलेली आहे. खरोखरच त्या तळमळीने त्यांनी साधना केलेली आहे. या भावाने आपण ती घेतली, तर आपल्या आचरणात, आपल्या मनात ते भाव घेऊन तशी साधना करायला मदत होऊ शकते. आणि शिवाय हेही आहे, अ, अ, ईश्वर आज्ञेचे जन होत झालेही बहु आणि होणारे बहु अशा अर्थाचं एक वचन आहे. तर तसे जे ईश्वर कार्याकरता आलेल्या ज्या विभूती असतात, त्यांना ईश्वरही या साधनेतनं जायला सांगतो. तोपर्यंत त्यांचा आत्मज्ञान किंवा तो अनुभव ईश्वरही झाकून ठेवतो. जसं अर्जुनाचं उदाहरण आहे किंवा यशोदा मातेचं उदाहरण आहे, की जर या आईला मी परब्रह्म आहे कळलं, तर ती भक्ती, तो प्रेमाचा, भावासक्तीचा आनंद मला घेता येणार नाही म्हणून जशी माया ठेवली, तशीच अर्जुनाला गीता ज्ञान सांगितलं. भगवंताचे शब्द आहेत, भगवंताचं सानिध्य आहे. तिथल्या तिथे समाधी लागायला पाहिजे अर्जुनाची. आणि तसा प्रसंगही आलेला आहे. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
जागा केलंय अर्जुनाला, की हा जर समाधी अवस्थेत गेला तर मी बोलू कशा कोणाशी. म्हणजे तो तू भक्त मी भगवान, आणि कधी कधी त्याच्या उलट मी भक्त तू भगवान, असा भगवंतांनाही खेळ हवासा आहे, त्यालाही त्याच्याबद्दल प्रेम आहे. त्यामुळे ही प्रार्थना फक्त आपल्याकरता केली आहे किंवा ही प्रार्थना दाखवायकरता केली आहे असा विचार करून उपयोग नाही. खरोखरच हे भाव आहेत. समर्थांना खरोखरच वाटतंय की काही नाहीये माझ्याकडे, युक्ती नाहीये, बुद्धी नाहीये, विद्या नाहीये, विवंचनेत मी पडलोय आणि मी नेंटा आहे. आणि म्हणून बरं मी नेंटा आहे त्यामुळे मी ज्ञानी व्हायला पाहिजे हे पण मागत नाहीये. मला प्रार्थना कशी करायची हे पण माहिती नाहीये. त्यामुळे काय कर भगवंता की मला बुद्धी दे, हे समर्थ मागतायत. मग ते म्हणतायत, आता ही तर ओळ अशी आहे की ही कोणी म्हणूच शकत नाही की हे मला लागू पडत नाही. म्हणजे बद्धजीव नाही म्हणू शकत, मुमुक्ष नाही म्हणू शकत, आणि जे खरे ज्ञानी आहेत ते स्वतःला झाकून ठेवणारे आहेत आणि समर्थांसारखी कोणती तरी एक ईश्वराशी नातं निर्माण केल्यामुळे ती भूमिका घेऊन आहेत. त्यामुळे त्यांनाही ही हे तसंच ते स्वतःला लागू करून घेतात. मन मन हे ना आवरे ना की वासना वावडे सदा, कल्पना धावते सैरा, बुद्धी दे रघुनायका. हे तर सगळेच आपण रिलेट करू शकतो. म्हणजे याचा अर्थ सांगायचीही फार गरज नाही की मन आपलं ताब्यात आहे असा कोण दावा करू शकतो. मन माझ्या ताब्यात आहे असं जर कोणी म्हटलं तर तिकडेच त्या मनाने अहंकार घेतला. म्हणजे अहंकाराच्या ताब्यात गेलं तिकडेच मन गेलं. एक महाराजांनी भागवतात सांगितलेली एक कथा की जनक राजा एक यज्ञाच्या वेळी एक हे करतो की घोषणा करतो की जे ब्रह्मज्ञानी महात्मा असेल त्याला 1000 गाईचं दान मी देणार. आणि ते ब्रह्मज्ञानी कसं आहे की ते त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवायला पाहिजे. तर कोणीच पुढे येत नाही. कोणीच पुढे येत नाही. बराच काळ गेल्यानंतर भारद्वाज ऋषी येतात आणि ते आपल्या शिष्यांना सांगतात की ह्या गायींना घेऊन जा. त्यावर बाकीचे ऋषी ऑब्जेक्शन घेतात की तुम्हाला काय ब्रह्मज्ञान झालंय का. तर ते फक्त म्हणतात ब्रह्मज्ञानाला मी नमस्कार करतो, या आश्रमाला गायीची आवश्यकता आहे म्हणून मी नेतो. म्हणजे मला ब्रह्मज्ञान झालंय म्हणजे ब्रह्म वेगळं, त्याचं ज्ञान वेगळं आणि मी वेगळा असं म्हणण्यासारखं आहे. तर ब्रह्मज्ञानी महात्मा तसं कधीच म्हणणार नाही. तर त्यामुळे माझं मन माझ्या ताब्यात आहे असं म्हणताना त्या मनाला माझं म्हटलं तिकडेच झालं, किंवा ते मन आहे हीही त्यांना जाणीव नाहीये. पण मग तरीही ते मन आवरे ना की का म्हणतात, कारण हा सगळा जसा भगवंताची लीला आहे तशी भक्तांना भगवंताची प्रार्थना करण्यासाठी ते मन बुद्धी हे ठेवून देतात आणि ते पूर्ण भगवंताकडे लावतात. आणि आपल्यासाठी तर ही सतत करायची प्रार्थना आहे की नाही आवरत मन. म्हणता म्हणता जप करताना मध्येच कुठेतरी गेलं भलतीकडे, वाचताना भलतीच कुठेकडे, समोर काय चाललंय, विचार काय चाललंय, कशाच काही हे नाही. कितीही ठरवलं आता अमुक झालं तरी चिडायचं नाही, तमुक झालं तरी चिडायचं नाही. आणि बऱ्याच वेळा घरात असं, म्हणजे स्वतःबद्दलच सांगतोय मी, की छोटस काहीतरी कारण घडतं, बरीच भांडणं असतात, ती छोट्या कारणाचीच होतात, पण तू बरोबर का मी बरोबर याच्यात इतकं पटकन मन स्लिप होतं. बाकीही विचार आहेत, खाण्याबद्दल आहे. एखादा आवडीचा पदार्थ आला, नुसतं आवडीचा पदार्थ बोलल्यावर तोंडात लाळ येते, ही परिस्थिती आहे. तर त्यामुळे मन एक्झॅक्टली आवरत संस्कृतीला नाही. बोला. मन आवरत नाही, वासना उफाळलेल्या आहेत. आणि दुसरं काय होतं की मया स्थाविरे निघ्न सर्वेंद्रियणम गृहीतम कदाचिन्न तेन मदत्त, हे जे सांगितलेलं आहे की जनरली अशी कल्पना असते की म्हातारं झाल्यावर वासना कमी होतात. जर म्हातारं झाल्यावर वासना कमी होत असतील तर पुढच्या जन्मी
वासनेशिवाय जन्म येईल. तर तसं कधी होतच नाही. म्हातारं झाल्यावर फक्त इंद्रिय कमजोर होतात आणि त्यामुळे मनासारखं काही न करता आल्यामुळे त्या वासना जास्त बळावायचीच हे असते. मोठे मोठे लोकांचं आपण पाहतो की अ, ती मन, बुद्धी, शरीर तर जसं शरीर शिथिल पडतं, तसं बाकीही गोष्टी शिथिल पडू लागतात. तर त्यामुळे मन आवरता येत नाही. हे सगळ्यांचाच लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचाच तो प्रॉब्लेम आहे. आणि भिरभिर आहे सतत. आपल्याला एका वेळी सगळ्या आजूबाजूतून 70 to 80,000 बिट्स पर सेकंद एवढी इन्फॉर्मेशन येत असते. आणि त्यातली योग्य ती इन्फॉर्मेशन घेण्या इतका जर विवेक नसेल आणि तेवढं जर कॉन्सन्ट्रेशन नसेल, तर मन भिरभिरत राहतं. म्हणजे कोणीही नसताना भिरभिरतं आणि शिवाय आत्ताची जी आधुनिक साधनं आहेत, इंटरनेट आहे, टीव्हीवर पण इतके लाखोनी, हजारोनी चॅनल्स आहेत. बऱ्याच वेळा आपण बघतो, चला आता आपण काहीतरी पाहायच्या ह्यानी लोकं बसतात आणि ते चॅनल बदलण्यात अर्धा तास जातो. हा प्रमाद आहे, म्हणजे धड भोगही म्हणता येणार नाही. पण हे बाह्य झालं. आंतरिक भिरभिरणं तर कुठल्या कुठे आहे. "जे न चिंते रवी ते चिंते कवी." हे फक्त कवीपुरतं नाही, कवी फक्त ते शब्दात मांडतो. आपणही आपल्या मनात जसं महाराजांनी सांगितलंय, दिवसभर आपण काय काय विचार केले, काय हे ईश्वराला सांगावं. आठवता पण येणार नाही तितके भर, भर, भर आत्ता या क्षणाचा तर कधी 10 वर्षापूर्वीचा, लहानपणाचा तर कधी इकडचा तर दुसऱ्या अ, जिल्ह्यातला, देशातला कुठलाही विचार कधी काही येईल. आपल्या मनात अजून 10 मिनिटांनी कोणता विचार असेल, हेही आपण सांगू शकत नाही. तर हे होतंय मला, तर त्याच्यावर उपाय काय? तर बुद्धी दे रघुनायका. आता हे तर सरळ आहे, की हे जर होत असेल, तर बुद्धी हा त्याच्यावर उपाय आहे आणि ते कोण देणार आहे? बुद्धी आपण विकास करून होईल असं नाही. प्रयत्न आपण करू, पण तो रघुनंदनच बुद्धी देणार आहे. भगवान जसं म्हणतात, "ददामि बुद्धियोगंतं येन माम उपयान्ति ते." म्हणजे मी त्याला बुद्धियोग देतो, की जेणेकरून तो मला जाणू शकतो, माझी प्राप्ती करून देऊ शकतो. त्यामुळे इथेही बुद्धी कशाला मागितली आहे? तर बुद्धी एकाच कारणासाठी मागितली, की हे सगळेही जे अ, ताप किंवा जे प्रॉब्लेम्स जे काही सांगितलेले आहेत, या सगळ्या प्रॉब्लेम्सची, सगळ्या दुःखांची, सगळ्या चिंता, अडचणींची निवृत्ती ही कशात आहे? तर सर्व दुःख निवृत्ती आणि पूर्ण सुखप्राप्ती ही मोक्षाची डेफिनेशन आहे. त्यामुळे बुद्धी दे रघुनायका हे मागितलेलं आहे. ते मागितलेलं आहे मोक्षासाठी. पण ते जरी व्यवहारी याच्यासाठी जरी पुढच्या याच्यात येईलच ते, जरी असलं तरी तिकडेही बुद्धीची आवश्यकता आहे. एखादा झाडू मारणारा आहे आणि त्याला ₹10 तासाला मिळतायत किंवा दिवसाला मिळतायत समजा. तर तो स्वतःची बुद्धी वापरून जरा झाडू चांगली किंवा मी अशी मारल्याच्या ऐवजी अशी मारली तर लवकर झाडू मारून होईल. एवढी तरी काय लावतो? बुद्धीच लावतो ना, तेव्हा त्याच्या कामात सुधारणा होते. त्यामुळे ह्या कोणताही जरी प्रॉब्लेम असला तरी मागतायत काय? तर बुद्धी दे रघुनायका. आणि ते कसं रिलेव्हंट आहे ते प्रत्येक कडव्याला आपण पाहत जाऊ. तर त्यामुळे स्थिरता जी आहे, चित्ताची जी स्थिरता आहे, ती निश्चय झाल्याशिवाय होत नाही. म्हणजे मनाची अवस्था बुद्धीपर्यंत गेल्यावरच स्थिरता होते. आपल्याला एखादी वस्तू किंवा एखादं आपण ध्येय साध्य करायचं आहे, भिरभिर मनाची असते. ते ज्या क्षणी ते ध्येय साध्य होतं, तेव्हा तो आनंद होतो. का होतो? कारण चित्त स्थिर झालं. मन भिरभिर करायचं थांबलं आणि तिथे निर्णयाप्रत म्हणजे थोडी ती मनापासून बुद्धीत कन्व्हर्ट झालंय ते, कारण आता आपल्याला पाहिजे ते मिळालंय. हा बुद्धीचा निर्णय तिथे झालेला आहे आणि तिथे तो आनंद आहे.
मोठ्या महाराजांनी ममचित्तम स्थिरीकुरु मागितलेलं आहे. ते ह्याकरताच मागितलेलं आहे की स्थिर चित्त झालं की त्यातले विकार खाली, जसं पाणी स्थिर झालं की त्यातली घाण खाली बसते, तसं स्थिर चित्तातनं विकार खाली बसतात आणि परमात्म्याचं प्रतिबिंब त्यात पडू शकतं. तर म्हणून म्हणजे इथे हा दिनेश हा हा म्हणजे इथे बुद्धिदे रघुनायका म्हणताना प्रत्येक ठिकाणी ही निश्चयाची बुद्धी मला दे असं होऊ शकेल का? तसंच आहे ते. म्हणजे म्हणजे मन हे आवरेना की हा आता मन हे आवरणे ना की हे आहे ना, हे एक तर वासना वावडे सदा कल्पना धावते सैरा बुद्धी दे रघुनायका, हे प्रत्येक लेवलच्या व्यक्तीसाठी मागितलेलं आहे, स्वतः करताही मागितलेलं आहे. म्हणजे कसं, तर समजा एखादा दारू पिणार आहे, त्याच्यासाठीही मागितलेलं आहे की मन आवरत नाहीये, वासना हे होतात, कल्पना सैरा वैरा धावतात, म्हणून बुद्धी दे. त्याच्याबरोबर जो समाधी अवस्थेलाही पोचलेला आहे. आपण मागे ज्ञानभूमिका पाहिला, त्याच्यात परतो उत्थान स्वतो उत्थान जे पाहिलं की अलब्ध भूमिकत्व, समाधी मिळत नाहीये, लाभत नाहीये, परोक्ष ज्ञान झालेलं आहे, इथपर्यंत पोचलाय, सगुण साक्षात्कार होतोय, पण त्या निर्विकल्प समाधीत जाता येत नाहीये. तर तिकडेही हेच आहे. का जाता येत नाही? कारण काहीतरी वासना शिल्लक राहिलाय, किंवा गेल्यावर बाहेर का पडतं? प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्धाचं रूपच वासना आहे. प्रारब्ध हे दुसरं काही नाही, प्रारब्धाचं रूपच वासना आहे. त्यामुळे वासना ही सगळ्या लेवलला आहे. ज्ञान झाल्यानंतरही वासना क्षयाचा वेगळा अभ्यास करावा लागतो म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे फक्त ती ज्याच्या त्याच्याप्रमाणे त्याची लेवल बदलत जाईल. आणि दुसरं मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे विश्वाचं अर्थ त्या लहान जरी असले तरी त्या समर्थांच्या मनात उतरलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या वतीनेही प्रार्थना आहे की त्यांचं मन जे आवरत नाहीये ते आवरून दे. मन आवरण्याच्या लेवल्स पण आहेत ना, म्हणजे इकडचं तिकडचं मन आवरून मी नोकरी नीट करतोय, हे त्या दारुड्या किंवा अशा माणसासाठी ते मन आवरणं झालं. एखादा नोकरीच करतोय तर तिथून भगवंताची थोडी तरी भक्ती कर, हे मन आवरणं झालं. सेवा कर, प्रदक्षिणा कर, किंवा काहीतरी हे कर, मग भगवंताच्या दृष्टीने जे बाह्य कार्य आहे, तर एखाद्या महात्म्यासाठी ते पण असं होईल की हा काय सगळ्या फापट पसारत मी पडलोय, माझ्या भगवंताकडे राहिला, ही बिरबीर त्यांना ती मठ, ते सगळं कार्य, ही पण बिरबीर वाटू शकते. आणि त्याच्याही पुढे पोचलाय महात्मा, त्याच्यासाठी तर हे तो सर्वरूप झाल्यामुळे सगळ्यांच्या आरती करतात, त्याची ही प्रार्थना येते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रार्थना ही जो जो ज्या लेवलला आहे त्याला बुद्धी देऊन तो वर येण्यासाठी आहे. आपण स्वतः मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, त्या करुणेसाठी त्यांना वर कसं काढायचं याच्यासाठी मला बुद्धी दे, हीही त्यात प्रार्थना आहे. त्याच्यानंतर यांना मी बुद्धी देणारा कोण, किंवा यांचं मी करतोय हाही अहंकार येऊ नये, ही त्याच्यापेक्षा ईश्वर सर्व करणारा आहे आणि यांचंही ईश्वर करेल, अशीही बुद्धी मागणं होऊ शकतं. आणि सर्वरूपी मीच आहे म्हटल्यावर सर्व रूपानी मला मी प्राप्त व्हावं, हीच तर एकोहम बहुश्याम आहे, तीच तळमळ संतान आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांची बुद्धी म्हणजे माझीच बुद्धी, अशा यांनी बुद्धी दे रघुनायका, ही म्हणजे थोडक्यात त्या विराट स्वरूपाशी, त्या विश्वरूप कॉन्शियसनेसशी एकरूप होऊन जेव्हा संत मागतात, तेव्हा ते सगळ्या जगाची आत्ता कलियुग आहे ना, त्यामुळे कलेक्टिव्ह माइंड आहे, त्याचीच ही अवस्था एवढी खालच्या लेवलची आहे कलियुगामुळे. त्यामुळे त्या सगळ्या एकत्रित अशी पण ही प्रार्थना आहे. जेवढे जेवढे स्तर आहेत, आपण इंटलेक्टचे जे स्तर बघितले, 7 स्तर बघितले, ज्ञानभूमिकाही 7 आहेत, चक्रही 7 आहेत, आणि हे सगळं एकमेकांना युक्त आहे.
तर ते जसं बघितलं तरी आपण प्रत्येक लेवलवरची बुद्धी भगवंतांकडे मागितली आहे समर्थाने. महाराज वेदांत पारिजात सौरभ मध्ये आता जी आस्तिक शास्त्र आहेत, षटशास्त्र, ती तर राहून द्या, चार्वाक पण कसं उपयोगी आहे हे सांगतात. की स्वतःपुरता विचार करताना निदान उगाचच नको ती दुनियादारी आणि एक्स्ट्रोवर्सी सोडून निदान स्वतःपुरतं तरी लक्ष देईल. शरीराला म्हणजे मी आहे म्हटल्यानंतर शरीराला घातक जे मद्यपानादी आहेत ते तरी तो टाळेल. इतका पॉझिटिव्ह विचार आहे महाराजांचा. त्यामुळे ती बुद्धी फिजिओलॉजिकल लेवलवर असेल तर शुद्ध आहार, शुद्ध विहार याच्यासाठी बुद्धी द्या. बिहेवियरल लेवलला असेल तर आर्जवानी माझं वागणं होऊन द्या, ह्याच्यासाठी बुद्धी देऊन द्या. कपॅबिलिटीनी होऊ असेल तर मी पुढाकार घेऊन ईश्वराचं कार्य मी करीन आणि ते करून घ्यायची ऑर्गनायझेशन लोकांचं तयार करून त्यांच्याकडून संघशक्तीने कार्य करून देण्याची बुद्धी मला द्या, हेही त्यात आहे. महाराजांनी गायत्रीवरच्या प्रवचनात सायक्लोस्टाईल मधलं 6वं काहीतरी प्रवचन असेल तर आपण वाचलेलं आहे. त्यात ते सांगितलंय की तो 8व्या वर्षी तो बटू गायत्रीचं म्हणजे त्या तेजाची उपासना करतो वगैरे ज्यात आलंय त्याच्यातच समर्थांनी सांगितलेलं आहे संघे शक्ती कलियुगे. पण संघे शक्ती कलियुगे संघाला एकत्र आणण्याची शक्ती कोणाची आहे? आपण आजही पाहतो की बहुमत मिळवणं किती कठीण आहे. आपलेच विरोधी लोक आहेत त्यांनाच आपले पार्टनर बनवून जे मत काढायची जी केविलवाणी पद्धती चाललेली आहे ती कशामुळे आहे? कारण नेतृत्व नाहीये. रामाचा आदर्श जगासमोर ठेवायला हनुमंतांनी अवतार का घेतला समर्थांचा? कारण रामासारखाच राजा शिवावतार जे शिवाजी महाराज आहेत त्यांची जी ऑर्गनायझेशन तयार करण्याची वाढवायची जी शक्ती आहे त्याला आध्यात्मिक पाठबळ देणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि लोकात ती जागृती करणं हे कार्य जे आहे हे बुद्धी विकासाचंच कार्य आहे. हे काय नुसतं अन्याय होतो त्याच्यातनं बाहेर काढायचं नाही. त्याच्यातनं बाहेर काढायचं जसं ते पापम तापम का मागितलं तिथे संपलं नाही. पाप आणि ताप गेल्याशिवाय तिथे मुघलांचा हल्ला होतोय की काय त्या याच्या देवासमोर मूर्तीला पूजा करताना शांती लाभेलच कशी? त्याकरता ते कार्य केलेलं आहे. पण मूळ विचार काय आहे की बुद्धिवर्धन झाले पाहिजे. धर्माचं अधिष्ठान राहून सगळी कार्य झाली पाहिजेत. धर्म वाढला पाहिजे आणि ते जेव्हा झालं तेव्हा अंगही काढून घ्यायची तयारी आहे. तुझा तू वाढवी राजा, म्हणजे माझा काही संबंधच नाहीये. समर्थांनी त्यात आपलं काही धरलंच नाहीये. तुझा तू वाढवी राजा. आणि राजाही कसा आहे, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा म्हणणारा तो राजा आहे. तर ही बुद्धी जी आहे ती बुद्धी इकडे मानलेली मागितलेली आहे समर्थाने. वेगवेगळे आपण जितका विचार यात करू तितक्या लेव्हलवर या बुद्धीचा विचार आपल्याला करता येतो. आपण कपॅबिलिटी नंतर म्हणजे मणिपूर नंतर अनाहत चक्राकडे जर आलो तर अनाहत चक्र हे अफिलिएशन, प्रेमाचं, अनकंडिशन प्रेमाचं प्रतीक आहे. तर आपल्याला ताप होतो तेव्हा आपल्यापुरतं म्हणजे एक साधी गोष्ट आहे की सोसायटीत बऱ्याच वेळा मेसेज वगैरे येतात ना की कधी अमक्या ठिकाणी गळतंय, तमक्या ठिकाणी गळतंय. आता ते आपल्याच विंगला आपल्याच फ्लॅटच्या लाईन मध्ये गळतंय म्हटल्यावर लगेच अलर्ट होतात. दुसऱ्याकडे म्हटल्यावर अलर्ट होत नाहीत. ही जी भावना आहे तर त्याचा उपयोग नाहीये. सर्वभूत हिते रता महाराजांनी जसं सांगितलं की ममता नसावी किंवा व्यापक ममता असावी. आणि आपण परत परत ते उदाहरण घेतो पण तेच खूप महत्वाचं उदाहरण आहे की काकांना जे महाराजांनी सांगितलं
की पूर्ण ईश्वर करतो, पूर्ण भार ईश्वरावर टाकणं ही पुढची अवस्था आहे. पण तोपर्यंत त्याच्या दरबारात आपण एक कार्यकर्ते आहोत, ही तरी भूमिका ठेवावी. आता ही भूमिका ज्यांना मिळाली नाही, त्यांनी बुद्धी मागायची आहे, की ही भूमिका मला प्राप्त व्हावी. माझ्या मुलांचा विचार करतोय तेव्हा मी दुसऱ्या मुलांचा विचार करतोय की नाही. आपल्याला गोडसे काकांचंच उदाहरण आहे. ते ती भूमिका मिळवण्यासाठी प्रार्थना करावी. ती भूमिका ज्यांना मिळाली असेल, त्यांनी सर्वांचं कल्याण होण्याची इक्वल बुद्धी ठेवायची प्रार्थना करावी. जर अ, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हेही एखाद्याला जमलं, तर त्याच्याही पुढे जाऊन अ, सर्वच भगवंत, जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, हे मानता येण्याची बुद्धी मिळावी ही प्रार्थना करता येईल. ज्ञानेश्वर आणि दत्त संप्रदाय, आपण आता महाराजांच्या साईटवर तेही पुस्तक आपल्याला आता मिळालंय, अपलोड करणार आहोत. त्यात बुद्धी विकासाची सुरुवातच जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत केले. आपण नुसतं दुसऱ्याच्या मुलाला आपल्यासारखं किंवा आपला मुलगा नापास झाला, दुसऱ्याचा पास झाला, मनापासून आनंद होतो का? तो जर होत नसेल तर सुरुवात नाहीये, भक्तीलाच सुरुवात नाहीये, असं महाराज सांगतात. तर ती बुद्धी आपल्याला उत्तरोत्तर, आता आपली स्थिती कोणती आहे? बरं, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा झाली. आता सर्वाभूती ईश्वर म्हणजे मग तिथे शत्रू मित्र ही भावनाही नाहीये. कोणी आपल्याला काय त्रास दिला किंवा नाही दिला, त्याच्यात एक तर सर्व भगवान करतोय ही तरी भावना पाहिजे, किंवा हे सगळे ती भगवंताचीच रूप आहेत, म्हणजे त्या दृष्टीने पण सर्वच भगवान करतो, ही बुद्धी मागावी. तर आपण जिथे जिथे आहोत, या प्रार्थनेचं ही इतकी सुंदर प्रार्थना आहे, किंवा काय म्हणतात त्याला, इतका सब ताले की चाबी म्हणतात ना, तसं आहे. जिथे तुम्ही असाल तिथे तुम्हाला आवश्यक जी बुद्धी आहे ती मागा. मात्र ही जाणीव करून मागा, की आत्ता आपण कोणत्या अवस्थेला आहोत. आत्ता आपण फक्त स्वतःपुरतं मागतोय का? इवल्या इवल्या घडतायत, चिमणा चिमणी राहतात, असं मागतोय का? का सर्वेपी सुखिनः सन्तु मागतोय? बरं, अगदी सर्वेपी सुखिनः सन्तु नाही, तर निदान ईश्वराच्या भक्तांचं चांगलं व्हावं एवढं तरी मागता येते का? ते अगदी नाही, तर आपल्या गुरुबंधूंचं सगळ्यांचं चांगलं व्हावं एवढं तरी मागता येते का? म्हणजे तेवढ्या छोट्या सर्कलमध्ये तरी आपले रागद्वेष कमी झालेत की नाही? मग ते मोठ्या सर्कलमध्ये विभूती योग पण तेवढ्या करता भगवंतांनी सांगितलेलं आहे, की पहिल्यांदा तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आता मातृ, पितृ, आचार्य देव मानायला त्यातल्या त्यात सोपे आहे, कारण त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. अतिथी देवो भव ही फर्स्ट स्टेप आहे, की सगळेच देव आहे. मग तो अतिथी तुमचा शत्रू आला तरी, मग तो अतिथी देवो भव का सांगितलंय? स्वल्प अभ्यास करावा. अतिथी म्हणजे तिथे उलटून न जाता, म्हणजे दिवसाभराचा जो पावणा आहे, म्हणजे अल्पव्रत करावीत, हे जे महाराजांनी देवी भागवतात सांगितले. कायम सत्य बोलणं हे गृहस्थाश्रमी पुरुषाला किंवा व्यवहारात काम करणाऱ्याला शक्य नाही. मग अल्पव्रत, देवळात बोलू नये, सप्ताह चालू असताना बोलू नये, गुरूंच्या गृही बोलू नये, किंवा काही ठराविक काळ मी बोलणार नाही, चातुर्मासात बोलू नये, असा तो अभ्यास वाढवायचा आहे. तसा आपली बुद्धीची व्यापकता आत्ता किती आहे त्याच्यापेक्षा वाढवायकरता बुद्धी मागायची. तर तशीच, त्यामुळे हे इतकं सुंदर आहे, जेवढं जितक्या जितक्या वेळेला हे आपण म्हणू ना, तितक्या तितक्या वेळेला इतकं आतूनच आनंद वाटतो, की एक प्रार्थना अशी असू शकते, की ज्याला त्याला आहे त्या स्थितीतच लागू पडू शकते, अशी ही प्रार्थना आहे. तर म्हणून समर्थ मागतात, की मन आवरत नाही. पहिलं तर मनावर नियंत्रण हे मुख्य सांगितलेलं आहे. भगवंतांनी गीतेतही सांगितलंय, की ज्ञान होण्यासाठी साधन चतुष्टय तर पाहिजे. त्याच्याबरोबर हे सांगितलंय, की तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया हे उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानिनस् ततो दर्शिना, हे पण आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. पण पुढे म्हटलंय,
श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयतेंद्रिया. म्हणजे जो श्रद्धावान आहे त्यालाच ज्ञान होतं, आणि नुसतं श्रद्धावान नाही, तत्पर म्हणजे ते ज्ञान जाणून घेण्यासाठी ईश्वराची सद्गुरूंच्या कार्यासाठी तत्पर असलेला, आणि संयतेंद्रिय हे मुद्दामून घातलेलं आहे. तर इंद्रियाचं संयमन याला दम म्हटलेलं आहे, आणि मनाचं संयमन हे शम म्हटलेलं आहे. तर शमदमादी षटसंपत्ती, विवेक, वैराग्य म्हणजे विवेक, उपरती आणि मुमुक्षा ही साधन चतुष्टय तेवढ्या करताच पाहिजेत. ज्ञानाकरताही पाहिजेत, भक्ती करताही पाहिजेत. तर ते मिळवण्यात आपण जिथे आहोत तिथून ही मनापासून प्रार्थना, हे कळलं पाहिजे की प्रत्येक कडव्यात आपण प्रार्थना कशा करता केली. पहिल्या याच्यात व्यवहार, अध्यात्म सगळ्यात आपल्याला युक्ती पाहिजे. व्यवहारात युक्ती असल्याने काय होतं, व्यवहार नेटका होऊन पटकन परमार्थाकडे लक्ष वळवता येते. जसं समर्थ, आधी संस्कार करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. तर तो नेटका होण्यासाठी या युक्तीचा उपयोग आहे. आणि परमार्थात तर आहेतच आहेत. डॉट कनेक्ट करता आले पाहिजेत. प्रत्येक संतांच्या वचनांमध्ये, एकमेक उपनिषद, पुराण, महाराजांच्या सांगण्यात काय एक वाक्यता आहे हे जोडता आलं पाहिजे. ते जोडता येण्यासाठी म्हणजे त्या युक्तीसाठी पहिली प्रार्थना झाली. विद्या मिळवण्यासाठी, अध्यात्म विद्या ही मिळाली कधी म्हणता येईल की 24 तास तुमचं स्मरण राहिलं की अध्यात्म विद्या मिळाली. त्यामुळे त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून ते मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे, म्हणजे नेहमी आपण पाहिलं हाय लेवलच्या प्रार्थनेपासून त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, त्याच्यासाठी काय आवश्यक आहे हे पण मागितलंय. म्हणजे बुद्धी मिळण्यासाठी पहिल्यांदा मनावरचं संयम, वासनेपासून बाजूला होणं, आणि सैरावैरा कल्पना धावतात ते जाऊन एक ईश्वर आणि ईश्वराचं तत्व आणि तो विचार याच्यावर लावणं. आता बुद्धी मिळवण्यासाठीच हे आवश्यक आहे, पण हे मिळवण्यासाठी पण बेसिक बुद्धी पाहिजे. म्हणून दुसऱ्या ह्याच्यात पुन्हा बुद्धी मागतायत. अशी बुद्धी दे की ज्याने माझं मन आवरेल, वासना राहणार नाहीत, माझ्या कल्पना इथे तिथे धावतात त्याच्याऐवजी मन स्थिर होईल, आणि मग ते मन तुझ्याकडे लागलं तर तू ददामी बुद्धी योगम ते हे करणार आहेसच, असं समर्थ इथे मागतायत. मग पुढे म्हणतायत समर्थ की बोलता चालता येना, कार्यभाग कळेची ना, बहुत पीडिलो लोकी बुद्धी दे रघुनायका. एक असाही याच्यात हे सगळं वाचताना विचार करा की तो एवढूसा मुलगा आहे, लग्नाच्या मंडपातून पळाला. किती वय असेल त्याचं, वसुधाताई तेव्हा वय काय होतं समर्थांचं सावधान म्हणाल्यावर निघाले ते? अगदी बाल अवस्थेत निघालेत, म्हणजे नुकतीच त्यांची मुंज होऊन गेली. 12 वर्षाचे आहेत फक्त. तर 12 वर्षाचा मुलगा, 11 ते 12च्या दरम्यान, 11-12 वर्षाचा मुलगा. आता आपण 20-25 वर्षाचे झाले तरी पण आपण त्याला बाबा सोन्या करतो. ऑफिसला जाताना त्याच्या हे बांधून देतो म्हणा. काही काहींचे तर त्यांच्याही मोठे असतील, म्हणजे काळजी करणं आपलं थांबत नाही. तर तिथे 12 वर्षाचं, बरं कुठे जातोय हा काही प्लॅन नाहीये समोर. तिथे सावधान म्हटल्यावर निघालेत नुसतं, विचार नाही. म्हणजे विचार नाही म्हणजे तो अविचार नाही झाला, पण त्याच्याबरोबर हे आहे की मोठी रिस्क आहे ना. काहीच माहिती नाही, व्यवहाराची माहिती नाही, लोकांची माहिती नाही, म्हणजे वरकरणी बघता कशाचीच माहिती नाही, कुठे जायचं माहिती नाही. आणि असं गेलेले असताना लोकांशी कसं वागायचं माहिती नाही. भिक्षा मागण्याशिवाय दुसरा चरितार्थ नाही ब्राह्मण असल्यामुळे. कोणाशी बोलावं, कोणाशी नाही बोलावं हे काही माहिती नाही. म्हणजे एक लहान मुलगा कितीही तेजस्वी असला तरी तसा जर विचार केला की आपण त्या समर्थांच्या भूमिकेत गेलेलो, 12 वर्षाचे आपण आहोत,
घर सोडून तर आलेलो आहोत. इथे हा नाशिकाचा प्रदेश आहे रामाची भूमी आहे. पण रामाची भूमी म्हणजे सगळंच ऑल वेल नाहीये तिथे. कलियुगातली भूमी आहे ती. फसवणारे आहेत. त्याच्यानंतर हा चांगला तेजस्वी बालक दिसतोय. आपल्या कंपूत आणला तर आपल्याला भिक्षा जास्त मिळेल असे विचार करणारे आहेत. रामाचं नाव घेऊन ठगवणारे आहेत. भरपूर प्रकार. काय समर्थना आणि मुसलमानांचं राज्य आहे. म्हणजे तेव्हा त्यांना काय सामोरं जायला लागलं याची आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही. आणि वरकरणी पाहता काहीच नाहीये ना. अ, जेव्हा मारुतीराय भेटले त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि आश्वासन मिळालं. पण त्याच्या आधी केवळ स्वतःची इच्छा आहे की याच्याकरता माझा जन्म नाहीये. मी काही या लग्नाच्या बेडीत अडकायला आलेलो नाहीये. आणि या ईश्वराचं जे कार्य आहे, की जगाचं संरक्षण झालं पाहिजे, धर्माचं संरक्षण झालं पाहिजे. त्याच्याकरता माझा जन्म आहे. ही जी बलिष्ठ जाणीव आहे, म्हणजे भाव काय करू शकतो? तर भाव हे करू शकतो, की एवढूसा मुलगा घरात सोडून आपण घर सोडून गेलेल्या किती केसेस पाहतो, की जे अ, संत जाऊन दे वरच्या लेव्हलला पोहोचलेत. फार कमी आहेत उदाहरणं. आधुनिक काळात आपलं प्रेमानंद महाराजांचंही हे सिमिलर उदाहरण आहे. म्हणजे बऱ्याच वेळा समर्थांचीच आठवण होते त्यांचं ऐकलं की. की पुढे काहीही मार्ग नसताना ते उडी मारलेली आहे. कशाच्या जीवावर? तेही माहिती नाही. म्हणजे अशीही भावना नाही, की मी बाहेर पडलो तर ईश्वर खायला देईल, प्यायला देईल. हा पण व्यवहार नाहीये. म्हणजे देवावर तेही बंधन टाकलेलं नाहीये त्यांनी, की हां, आता मी बाहेर पडलो तर देव खायला घालेलच. हाही विचार नाहीये. फक्त ह्यातून सुटायचंय. जसं आग लागल्यावर माणूस खिडकीतनं उडी टाकतो, तेव्हा विचार करत नाही, की खाली जाळी पकडलेली असेल का की नसेल. तो उडीच मारतो. तसे ते गेलेले आहेत. आणि ते म्हणतायत, बोलता चाल बोलता चालता येना, कार्यभाग कळेची ना. बहुत पीडिलो लोकी बुद्धी दे रघुनायका. घर नसताना, दार नसताना, अनोळखी प्रदेश असताना कुठेतरी उघड्यावर राहायचं. त्या नदीत उभं राहून तपश्चर्या करायची. माधुकरी मागताना माधुकरी देणाऱ्यांना ही भीती की द्यायचं की नाही, इतका तो भयंकर मुघलांचा अंमल. काय परिस्थिती असेल? म्हणजे आपण जर विचार केला, तर त्या एवढूशा मुलाला माता-पिता तर नाहीच, जवळ करणारं कोण नाही तिकडे. आणि लोकांची परिस्थिती आहे, की आपलं आवरेना लोकांना. इतका तेव्हा जो मुघल साम्राज्य पिसाटलेलं होतं, की स्वतःच्या घरच्यांचंच संरक्षण नाही, तर ह्यांच्या संरक्षणाचा कोण विचार करणार? तर त्यावेळी समर्थ म्हणतायत, "बोलता चालता येना, कार्यभाग कळेची ना, बहुत पीडिलो लोकी बुद्धी दे रघुनायका." शंका करणारे आहेत ना. कोण विचारतात, "अरे घरातनं पळून आलास का?" कोण म्हणतात, "काय चोरी करून आलास का?" कोण म्हणतात, की "काय आपला मुलगा 20-22 वर्षाचा जर झाला तरी आपल्याला लहान वाटतो. पण 12 वर्षाचं पोरगं जर दुसऱ्याचं असेल आणि त्यांनी काही गडबड केली, तर आपण म्हणतो काय आई-वडिलांनी शिकवलं नाही का? एवढा मोठा झाला तरी त्याला कळत नाही का? तर ती भयंकर परिस्थितीत ते आहेत. काहीच कशाची नाही. एक दिवसही आपल्याला राहणं फार कठीण आहे. एक हं, एक एक त्याच्यात आठवण झाली. मधुकरीचा विषय बोललास त्याच्यावरनं. हो, ते अगदीच बोलावंसं वाटतं, की अ, बुद्धी दे रघुनायका ही करुणाष्टक हे अर्थतेने रचताना म्हणजे त्यांच्या तोंडून जे आलं त्याच्यामध्ये मगाशी जे तू म्हणालास ना, की आग लागली की माणूस खिडकीतून हो, उडी टाकताना विचार करत नाही मागे पुढे. केवळ वाचायचा एवढाच भाग असतो, हो, विचार असतो त्यावेळेला, की मला वाचायचंय. हो, तर त्या तळमळीने आणि त्या अर्थतेने किंवा त्या घाईनी काही दुसरं काही सुचत नाही. अशा प्रकारे त्या संतांना लागलेली जी हे आहे, की
ह्या सगळ्यातनं सुटायचंय मायेच्या हो गोंधळातनं सगळ्या. हो तर त्याच्यामध्ये तपश्चर्या ते गायत्री पुरश्चरण त्यांनी जे पहिलं केलं हो 12 वर्षांचं, तर ते माधुकरीचा विषय असा की आठवण झाली मला हो की ती मधुकरी सुद्धा 12 वर्षाचा मुलगा माधुकरी मागून आणून खातोय. ती पण अशीच खात नाहीये. तो आणतो कुरचुंडी ह्याच्यामध्ये बांधलेली त्या नदीत बुडवतात. फडक्यामध्ये कफनीच्या आणि त्या पात्रामध्ये नदीच्या हो बुडवून ते संपूर्ण त्याच्यातलं जो काही स्वाद असेल तो तो धुवून काढून. टाकतोय काढून हो आणि ते अन्न ते पिळून घ्यायचं हो आणि तो स्वाद निघून गेलेला आहे आणि हो असं नीरस झालेलं अन्न फक्त शरीर धारणेसाठी खायचंय. म्हणजे अगदी. ही जी तळमळ आहे बुद्धी दे रघुनायका मला या सगळ्यातनं सोडव आणि हो तुझ्याजवळ ने. हो ही तळमळ मला असं वाटतं अशा वेळेलाच लागू शकते की ज्यावेळेला बुद्धीमध्ये त्यांची ऑलरेडी बुद्धी शुद्धच झालेली कारण ती हो क्लॅरिटी हो. आहे की आणि मला कुठल्याही प्रकारे मायेचा लेशच नकोय. अगदी बरोबर. आणि समर्थांचा विषय आणि हे कसा 12व्या आहे वर्षापासून आहे. आहे मुख्य म्हणजे पुरश्चरण पूर्ण झालेल्या वयात त्यांना लाभलेलं नाहीये. हो पहिल्या दिवसापासून जेव्हा हो निश्चय झाला त्यावेळेला मधुकरीची पद्धती हीच आहे त्यांची खाण्याची. हो म्हणजे त्यांच्या अलौकिकतेचे म्हणजे आश्चर्यात टाकणारे आणि दिपून टाकणारे आणि त्यांच्या प्रेमात पडणारे इतके त्यांचे विशेष एवढ- आहेत सगळे एवढंच नाहीये. समर्थांचे. म्हणजे एक आहे म्हणजे स्वतःच्या साधनेचं भान, दुसरं ते छोटे सगळीकडे ते ते भान, तिसरं म्हणजे साधना चालू असताना आता उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. हे समर्थांनी जेव्हा सांगितलंय तर महाराज सांगतात सत्कर्म योगे वय घालवल्यावर मग शेवटी सर्वामुखी मुखी मंगल बोलवावे हे आपल्यासारख्यांसाठी आहे. पण समर्थांचं जर बघितलं की स्वतःची साधना चालू असताना पण दुसऱ्याच्या दुःखाचाही विचार आहे, असं सायमल्टेनियसली वर जाणं फार कठीण आहे. म्हणजे आपली साधना पूर्ण झाली, पूर्णत्वाला पोचलो आणि आता मी लोकांचा विचार करतोय असं नाही. पहिल्यापासूनच सर्वेपी सुखिनः सन्तु ही भूमिका इतकी ठाम आहे की प्रत्येकाचं दुःख हे माझंच दुःख आहे आणि तशी ही प्रार्थना आहे. आणि म्हणून ती प्रार्थना कधीही म्हणायला गेली तरी डोळ्यात पाणी आणते, कारण ती प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करते. कारण प्रत्येक जीवाचा, तेव्हा होते त्या जीवाचा, पुढे होणाऱ्या जीवांचा, सगळ्यांचा अंतर्भाव म्हणजे असं काय ते विचार करून समर्थांनी लिहिलेली नाहीये. त्यांची लहानपणीच बुद्धी विश्वात्मक अशी आहे की सगळ्यांना सुख देण्याची इच्छा आहे. आणि ते सुख काय आहे तर रामातच सुख आहे. रमणं ही गोष्ट फक्त रामातच होऊ शकते. त्यामुळेच रमा त्याची दासी झालेली आहे हे त्यांना कळलेलं आहे. आणि तिथपर्यंत सगळ्यांनी पोचावं ही एका वेळी म्हणजे विवंचना, मला खायला प्यायला मिळत नाही ही विवंचना कुठे म्हटलेलीच नाहीये त्यांनी. बोलता चालता येणं कार्यभाग कळेची ना, बहुत पीडिलो की बुद्धी दे रघुनायका. म्हणजे ते फ्रस्ट्रेशन काय आहे की या लोकांना त्यांचा धर्म कळत नाहीये आणि मी समजायला जातोय तरी त्यांना कळत नाही. त्याचा पण कमीपणा स्वतःकडे घेत आहेत. NLP मध्ये एक प्रीसपोजिशन आहे की मिनिंग ऑफ कम्युनिकेशन इज रिस्पॉन्स व्हॉट यू गेट आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कम्युनिकेशन इज विथ वन हु इज डिलिव्हरिंग द कम्युनिकेशन. म्हणजे समोरच्याला कळलं नाही हा त्याच्या बुद्धीचा दोष नाही मानत आहेत. ते समर्थ म्हणतायत बोलता चालता येणं म्हणजे ह्यांच्यात मी बोलतोय, ह्यांच्यात मी वावरतोय, पण त्याचा ह्यांना काहीच उपयोग होताना दिसत नाहीये किंवा ह्यांचं दुःख तर दूर होताना दिसत नाहीये. त्यामुळे मी कार्य कसं करू हे मला नीट कळत नाहीये असं म्हणतायत ते. आणि बहुत पीडिलो की म्हणजे ती पीडा कसा पीडलो, एकतर त्यांचं दुःख पाहून मला पीडा होते आणि दुसरी पीडा काय होते की त्यांचं दुःख मी दूर करू शकत नाही म्हणून पीडा होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला हे नक्की माहितीये की हे यांची पीडा दूर करून ह्याला रामापर्यंत जाण्याचा मार्ग मिळवून देणं
धर्मेप्रीतीम निर्माण करणं हे ईश्वराचं कार्य आहे. कारण ईश्वर येतोय कशाला? अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाचं दुष्कृतां धर्म संस्थापनार्थ आहे. तर परित्राण हेच परित्राण आहे. साधू म्हणजे ज्यांना किंचितही आस्तिक्य बुद्धी आहे, त्यांचं कल्याण करायला त्यांच्याशी ते कम्युनिकेशनच होऊ शकत नाही. कारण हे कोणत्या लेवलला आहेत? जसं विवेकानंदांबद्दल सांगतात की रात्री झोपताना डोळे मिटले की त्यांना ते ज्योती दिसायची. कित्येक वर्ष त्यांचा असा समज होता की झोप लागण्याची ही नॉर्मल प्रोसिजर सगळ्यांची आहे. तर तसं लहानपणीच बालपणी सर्वज्ञता वरित आहे ते जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तसं लहानपणीच ईश्वराची प्राप्ती ह्याच्यासारखा आनंद कशात नाही. हे ठाम कळलेलं असताना मी या लोकांना सांगून बघतो, यांना कळत कसं नाही, हे एक दुःख आहे. आणि लोकांना दुसरे त्रास देतात तेही दुःख आहे. स्वतःलाही ते लोक त्रास देतात त्याचंही दुःख आहे. कारण तो बालपणा पण आहेच तिथे. या सगळ्या म्हणजे हे समर्थांचं चरित्र समजून घेणं फार कठीण आहे. म्हणजे एका वेळी जसं काही एकच व्यक्ती 4-5 वेगवेगळी आयुष्य पॅरलल जगत असावीत, असं ते इतकं ते भव्य दिव्य चरित्र आहे. त्या प्रत्येक लेवलला त्यांची जेन्युनिटी, त्यांचं इंटेन्सिटी ऑफ इमोशन्स आणि बुद्धिमत्ता पूर्ण लागलेली आहे. असं नाही की डिवाइड झालेली आहे. आणि म्हणूनच त्यांच्याकडनं अशी रचना होऊ शकते. हे साध्या कोणाचं काम नाहीये. शब्द साधे वाटतात आपल्याला, पण असे कितीतरी रचना आहेत, डोळ्यात पाणी आणणारी करुणाष्टकच आहेत. तर म्हणून ते म्हणतात बोलता चालता येणं. म्हणजे एक अर्थ असा आहे की लोकांना धड आपलं म्हणणं मांडता येत नाही, धर्माप्रमाणे चालता येत नाही, कार्यभाग त्यांना कळत नाही आणि त्यांचे त्या या लोकात आता राहताना त्यांना पीडा होते. त्यामुळे त्यांना बुद्धिमत्ता दे. आता हे सगळं त्यांना होते, त्यांच्या भल्यासाठी मी काय सांगायला जातो ते त्यांच्या परत पोचत नाही. म्हणून मला बोलता येत नाही, चालता येत नाही, हा दुसरा अर्थ झाला. आणि तिसरा अर्थ जगभरातच पूर्ण जगाची जी कलियुगामुळे जी लेवल आहे ती अशी आहे. ऍव्हरेज लेवल जी आहे ती हीच लेवल आहे. तर त्या लेवल मधनं वर जाण्यासाठी सर्वांनाच किंबहुना सर्व सुखी म्हटलेलं आहे. तसं सर्वांनाच दत्तास्मान पाही देवाधिदेव, सगळ्यांवरच दया करा, तशी ही बुद्धी सगळ्यांकडे मागितलेली आहे. म्हणजे समोर जे दुःखात आहेत त्यांना बुद्धी द्या, त्यांचं दुःख घालवायला, त्यांना सन्मार्गाला लावायला मला बुद्धी द्या आणि सर्व विश्वालाच बुद्धी द्या. ही तिन्ही मागणी याच्यात आलेली आहे. आणि चौथं म्हणजे पिडिलो हा जो हा. पिडिलो हा जो शब्द वापरलाय ना समर्थांनी, हो पिडिलो, हो बहुत पिडिलो लोक. हो तर एकतर कसं आहे की चिंता करतो विश्वाची, हो हे त्यांचं आधीच ठरलेलं आहे. ठरलेलं आहे म्हणजे काय की त्यांना घेऊनच चालायचंय. त्यावेळेसची जी काही राजकीय परिस्थिती होती त्याचा अनुभव त्यांना त्यांच्या जाम या गावी सुद्धा आलेला होता. हो तिथून त्यांनी पलायन केलं. हो हा, त्यामुळे जेव्हा तिथून त्यांनी पलायन केलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये हे निश्चित होतं, म्हणजे ती बुद्धी त्यांची अगदी काय आपण म्हणू त्याला, की ती शुद्धच होती आणि शुद्ध बुद्धीने त्यांनी ते ठरवलेलं होतं हो की आपल्याला ही जी सगळी परिस्थिती आहे ही परिस्थिती कोणीतरी बदलायला हवी, मग ती आपण का नाही बदलायची, हा एक विचार त्यांच्या मनामध्ये तेव्हा झालेला होता. हो. त्यानंतर त्यात ते फक्त एक तिथनं म्हणजे हा सूक्ष्म जो त्याच्यात सगळा अजून एक काय आहे की तो जो मनाची त्यांची जी आहे ती फक्त हे मुघल आणि इकडे जो त्रास होतोय एवढ्यापुरती पण नाहीये. चिंता करतोय नाहीये. महाराष्ट्राची किंवा देशाची पण नाहीये. त्यांना पूर्ण विश्वाचं भान आहे लहानपणापासून. हो, ज्याला अर्थात. विश्वाचं हो, भान आहे हो. त्यामुळे त्यांचा प्रवास फक्त या अनुभवावर आहे असं नाही.
म्हणजे ते कदाचित अनुभव आलेही असते, नसतेही आले, तरी त्यांची आधीच एवढी तयारी आहे की विश्वाची चिंता करायला विश्वाचा विचार करता येतोय म्हणजे विश्वाबद्दल माहिती आहे. हो म्हणजे ती तयारी घेऊन खरं आलेले आहेत. तर तो अवेअरनेस आहे. त्यांना म्हणजे मला आहे असं ना. तो आठवण झाली अनुभव की ना, यायला समोरून कोणीतरी येऊन कोणावर अन्याय करायची गरज नाही. ते थोडंसं तो भाग स्वाभाविकपणे त्यांना ते भान आलेलं आहे. असं. नाही आलेलं आहे. भान आल्यापेक्षाही मला असं वाटतं की वसुधाताईंनी जे सावित्रीचं आख्यान आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केला होता की सावित्रीला पहिल्यापासून पूर्ण माहिती आहे की ती कशासाठी आलेली आहे, तिचा जन्मच कशासाठी आहे एक्झॅक्टली. हे तिला आहे माहिती. तसं समर्थांचं आहे, ते घेऊनच आलेत ती जाणीव तुला एक की सांगतो, चिंता विश्वास. अगदी हा, बरोबर म्हणते तेच शिव, हा की म्हणजे अध्यात्म तर हे हे एक झालं, पण बरेचसे जे इव्हन व्यवहारातलेही श्रेष्ठ जे पुरुष आहेत ना, त्यांना हं, लहानपणी क्लिअर कट जाणीव असते की आपण चार हं, चौघासारखे जगायला आलेलो नाही आहोत आणि मग नाही, आपण हं, कशाला जगायला आलोत याचीही त्यांना जाणीव असते. फक्त ते प्रकट केव्हा होतो की सुरुवातीला असं होतं, आजूबाजूच्या लोकांच्यानी हा एवढूसा हा काय सांगतो, असं असतं ते. म्हणजे ते बाल मनाचे मनोरे किंवा आता लहान असल्यामुळे सात्विक मन आहे त्यामुळे वाटते असं धरून बऱ्याच अ, अशा उमलत्यांना दाबलं जातं. पण ज्यांना पहिल्यापासूनच जाणीव असते, म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं मला माहिती आहेत, की त्यांना पहिल्यापासूनच जाणीव आहे, की आपण हे आजूबाजूला चालले त्यात तेवढ्यापुरते नाही आहोत आपण. खाणे-पिणे आणि मरून जाणे ह्याच्याकरता आपण नाही आहोत. तर ती तर स्ट्रॉंग जाणीव आहेच त्यांना. आणि तेच आहे, ते म्हणतायत चिंता करतो विश्वाची. आता विश्व ही संकल्पना काय आहे आणि त्याचं परिस्थिती चिंताजनक आहे, हे हे ते घेऊन आलेले आहेत. अवतारी आहेत ते. त्यामुळे ते हे घेऊन आलेले आहेत आणि त्यांना ते समोर दिसतंय त्यांनी ते बळकट होतंय, की हे अशा-अशा गोष्टी होतायत. त्यांनी ते बळकट झालंय. आणि दुसरं मला असं वाटतं की जांब आणि नाशिक म्हणजे पंचवटी नाशिक मधलं हा जो त्यांचा सगळा प्रवास झाला ना, त्या प्रवासामध्ये सुद्धा हे सगळे म्हणजे पाहिलं तू त्यांनी. जो पहिला स्तर मांडला होता, हा पहिला जे आता 4 मुद्दे तू मांडले त्याच्यापैकी अगदी पहिला हो. प्राथमिक मुद्दा. त्याच्यामध्ये हे सगळं त्यांना सौख्य नाही जनामध्ये आश्रय पाहता नाही वगैरे अन्न वस्त्र हे नाहीच आहे, मिळतच नाहीये. हो. आणि त्यामुळे पिडिलो याविषयी त्यांनी एक शब्द त्यांच्या एका ठिकाणी येतो, की त्यांनी असं म्हटलेलं आहे, की हे सगळं बघून दुःखाने उर फाटतो. इतकी जी तीव्रता त्यांना त्या प्रवासामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये जाणवली. तर ती पण मला तिथे ती खूप महत्वाची वाटली, की दुःखाने उर फाटतो असं ते एकदम असं सगळं बघून ते गलबलून गेलेले आहेत आणि म्हणून मग ते आता बुद्धी दे रघुनायका असं. हे ते हे माझं मिस झालं का? अन्न नाही. हां, अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, हां, आश्रयो पाहता नाही. हां. एक त्याचं हे म्हणजे हो. हे कितवं कडवं आहे? तिसरं. तिसरं ना? मग ते याच्यात मी आता कॉपी घेतली त्याच्यात नेमकं ते मिस झालंय. हां, म्हणजे त्या साधनेमध्ये एक-एक टप्पा बघत ते पुढे हं. सरकत होते. हे पण त्यांना दिसलं, हे म्हणजे पण मी ते त्यांना त्या दिसलं, कडव्याची वाट पाहत होतो. जाणवलं. म्हणजे फिजिओलॉजिकल लेव्हल तिकडे म्हणून मगाशी म्हटलं ना, ते पुढे येईल. तर या प्रिंटमध्ये ते हो, नेमकं ते नाहीये. तुमच्याकडे आहे ते जस्ट पाठवता नाहीये. का फोटो? आत्ता पाठवू? हां, कसं? चालेल ना. मी पटकन घेतो WhatsAppवर. पण ते मला जमलं पाहिजे. हां, किंवा 1 मिनिट हां. 1 मिनिट बघते मी मला पाठवता आलं तर. 1 सेकंद.
पाठवते हा. इन बिटवीन दादा आणि एक जामला समर्थांचे देव आहेत हो का? अजूनही. हा, देशमुख मूळ गाव. म्हणून आहेत माझे वहिनी, त्यांच्याकडेच आहे, ते सांभाळतात. तर ते चोरीला गेले होते काही वर्षांपूर्वी. अरे बापरे. अच्छा. हो. आणि त्यांनी भरपूर पाठपुरावा केला आणि 2 महिन्यानंतर 1 महिना झाला ते मग आलं का सापडले तुला? ते देव सापडले नाही. हा. ते जालन्याला गेले आणि ताईंसमोर त्यांनी सांगितलं, की आपले देव असे चोरीला गेलेत, काय करावं? तर ताईंनी त्यांना मोठी खडीसाखर दिली आणि म्हटलं, की देव वापस येतील. आणि त्याच्या 5व्या दिवशी इंदोरच्या जवळ की कुठेतरी मध्य प्रदेशामध्ये तो माणूस ते विकताना सापडला गेला. बापरे. आणि मग समर्थांचे देव पूर्ण वापस आले. आता इट्स बीन 2 इयर्स नाऊ फॉर त्या इन्सिडेंटला. बापरे. हम्म. आलं का तुला दिनेश? फोटो पाठवला होता. हा, एक मिनिट. पण ते जरा नीट ना, तुला नीट बघायला लागेल ते.